हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने श्रीहरीची कृपादृष्टी राहते. श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप शुभ म्हटला जातो. यावर्षी विरुथणी एकादशी नेमकी कधी आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. हिंदू पंचांगानुसार यावर्षी एकादशी तिथीची सुरुवात 3 मे रोजी रात्री 11:24 होणार आहे, तर 4 मे रोजी रात्री 8:38 तिथी संपन्न होणार आहे. उदया तिथीनुसार यावेळी 4 मे रोजी विरुथणी एकादशीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान विरुथणी एकादशीच्या निमित्ताने त्रिपुष्कर योग, इंद्रयोग, वैधृती योगाचं निर्माण होणार आहे. यामुळे या दिवशी भगवान शंकराच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. विरुथणी एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीपूर्वक तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचीही विशेष कृपा राहते. या दिवशी पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी, त्यांना धान्य खायला द्यावे. या दिवशी गरजूंना पाणी देणे शुभ मानले जाते. तसेच आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे. विरुथणी एकादशीच्या दिवशी वस्त्रदान करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की विरुथणी एकादशीला फळदान केल्याने 10,000 वर्षाची तपश्चर्या केल्यासारखे शुभ फळ मिळते. चला जाणून घेऊयात विरुथणी एकादशीची व्रतकथा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विनंतीवर या एकादशी व्रताची कथा आणि महत्त्व सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मदंता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता. दानवीर राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय चावू लागला. तो राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेला. तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंना प्रार्थना केली. तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचे वध केले. परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता. याने राजा मदंता खूप दुःखी झाले होते. श्रीहरींनी त्यांच्या वेदना समजून पवित्र नगरी मथुरा येथे जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करण्यास सांगितले. तसेच विरुथणी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल असे सांगितले. कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू श्रीहरी विष्णूंच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा येथे पोहोचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले, ज्यामुळे त्यांनी गमावलेला पाय पुन्हा प्राप्त केला.